माझ्याकडे आई आली होती, त्यामुळं मग मी हे बनवायचं ठरवलं, खारी शंकरपाळे. आणि आपूला खूप जास्त आवडतात, त्यामुळं आई म्हणत होती मी पण तुला हेल्प करते, त्यामुळे तिला तळायचं काम म्हणे मी करते, तू लाटून दे. तर मी तेच लाटून द्यायचं करत होती आणि आप्पू अशी छान खेळत होती, त्यामुळं आमचं हे झालं. आता ती मला एकटीला हे सर्व करू देत नाही, खूप जास्त मस्ती करते, त्यामुळं मग असंच टाईम जातो आणि नवीन काही बनवायचं राहूनच जातं. तर आज मस्त छान असं आई होती आणि घरामध्ये एवढं करमत होतं ना, खूपच जास्त असं वाटत होतं की म्हणजे खूप छान वाटत होतं. आपण ते शब्दात असं सांगूच नाही शकत, कारण की आई असली ना की खूपच जास्त हेल्प होऊन जाते आणि मला हे सगळं एकटीला करावं लागतं, त्यामुळं मग थोडंसं हे वाटतं. पण आई आल्यानंतर थोडंफार मिळून मिसळून कामं केली की होऊन जातं. आणि मी हे छान असं लाटून घेतलं आणि त्याला काप वगैरे करून घेतला. तोपर्यंत आई तिकडे तेल तापवत होती, तर ते तिचं चाललं होतं बनवणं. इकडे छान मस्त तळून घेत होती आई आणि खूप छान क्रिस्पी झाले होते आणि मस्त छान लागतात टेस्टला पण. आपू तर खूप आवडीने खाते, पण थोडे मी बनवले आणि ते एकात एक गुंतून गेले, म्हणजे चिकटले होते. तर ते चिकटतातच, तेलात टाकल्यावर होतात. इकडे आपूचं चाललं होतं मस्त छान असं काहीतरी बाहेरून आणलं होतं, तिच्या पप्पासोबत गेली होती तर ते खात होती ती. आणि मग असंच आम्ही हे बनवून घेतलं. दुसऱ्या दिवशी मी, आपूचे पप्पा आणि आप्पू गेलो होतो हे बघायला, सर्कस बघायला. तिथे आपूला हे ट्रेन दिसली, त्यामध्ये तिला बसायचं होतं, तर मी पण तिच्यासोबत बसली होती, कारण की एकटीला जास्त सेफ नसतं, त्यामुळं मग तर हे बसून घेतलं. आणि ती मला या ट्रेनमधूनच दाखवत होती की मम्मा मला ते दुसरं याचं पण खेळायचं आहे, हे समोर दिसते ना, याला काय बोलतात की ते, तिथे पण जायचं आणि खेळायचं. पण तिथे तिला नव्हतं अलाव, कारण की ती खूप छोटी आहे, त्यामुळं मग तिला नाही म्हणत होते. पण तो दादा आहे ना, त्याने थोडीशी हेल्प केली तिला, चढवायला पण उतरायला पण त्याचं चाललं होतं. पण मम्मा मला खेळायचंच म्हणून एवढी रडत होती ना, आणि तिकडेच जायचं तिकडेच धावायचं म्हणत होती. आणि शेवटी तिने ते खेळलीच आणि मग स्वतः पण चढायचा एवढा जास्त प्रयत्न करत होती ना, खूप जास्त. आमचे सर्कसचे तिकीट काढून झाले होते, पण आम्हाला इथेच एवढा टाईमपास करावा लागला ना तिच्या मागे मागे. स्वतः चढणं स्वतः पडणं हे तिला खूप जास्त आवडत होतं. पण नंतर मग तो दादा आला आणि मस्त छान खेळत होती. इकडे तिकीटं काढले होते, तिचे पप्पा बोलले चल मस्त सर्कस बघूया. तिला एवढं रडत हे करावं लागलं ना आम्हाला, खूपच जास्त. ती रडून रडून मग बाहेर आली त्याच्या. आणि इकडे छान असं आम्ही सर्कस बघायला खूप जास्त शो दाखवले त्यांनी. तिथे फीज काहीतरी 700 आणि 500 असं 250 परत असं होतं, चेअरप्रमाणे होतं. पण काहीच वाटलं नाही, सेमच चेअर वगैरे होत्या. फक्त 700वाल्यांना समोर, 500वाल्यांना त्याच्या मागे आणि 250वाल्यांना त्याच्या मागे. तर मी आपूच्या पप्पाला म्हणत होती आपण 250 घेतलं असतं तर. इथे आपूचं चाललं होतं मस्त छान असा डान्स करणं. स्टेजवर गेली होती आणि मस्त छान चाललं होतं जे डान्स करणं. तिला डान्स आणि गाणे फार जास्त आवडतात, पण तिथे थोडीशी लाजत होती, का घाबरत होती काय माहिती. पण छान अशी तिथे उभी राहिली होती, एवढं पण घाबरत नव्हती, उड्या वगैरे मारत होती, चाललं होतं तिचं डान्स. पण तिला बघून मला एवढा आनंद झाला ना, का काय माहिती, पण खूपच छान. इथे डान्स वगैरे करून झाला, पण पण आपूला या स्टेजवर जायचं होतं आणि हा शो चालू झाला होता तर लोकांचा. तर परत तिला तिथे जायचं होतं, खूप जास्त रडत होती तिथे जायसाठी ती. आणि हे डेंजर बघून मग परत तिला वापस आणावं लागलं. नंतर मग आम्ही थोडा वेळ हे बघितलं आणि नंतर हा शो झाला की पूर्ण संपून गेलं होतं. त्यांनी आम्हाला 500 रुपयामध्ये खूप जास्त सर्व दाखवलं आणि खूप मजा पण आली. असं वाटलंच नाही की 2 तास आम्ही तिथे बसलो, खूप छान वाटत होतं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आम्ही फोटो पण तिथे छान असे काढून घेतले होते आपूने आणि मी.